काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या एल.एस. मराठी सोबत बोलण्यासाठी येतात. नमस्कार. एल.एस. मराठीमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सध्या जो मुद्दा आहे गुंगी गुडिया म्हणून, हा मुद्दा पूर्ण महाराष्ट्रभर गाजतो आहे आणि यामध्ये कुठेतरी आपलं नाव समोर आलं आहे. याबद्दल आपण काय सांगा? यामध्ये माझ्या तोंडात हे वक्तव्य टाकण्यात येत आहे. कोण बोललं, का बोललं, त्याची पार्श्वभूमी काय, या वक्त्याचा आशय काय, हे सगळं न तपासता गोंधळात गोंधळ घालण्याचा हा एक प्रकार आहे. मुळात राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींवर गुंगी गुडिया म्हणत असताना एकेकाळी जो आरोप केला होता, त्या अनुषंगानं हा वाक्यात उपयोग हा भारताच्या राजकारणामध्ये स्थापित झाला आहे. आणि या अनुषंगानं INC महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आलं आणि पहिले पृथ्वीराजजी आणि नंतर मला माझ्या तोंडी वक्तव्य टाकण्याचा जो प्रयत्न झाला हा अत्यंत हास्यास्पद आहे. इथपर हे जे ट्विट होतं हे प्रासंगिक आणि राजकीय होतं, हे व्यक्तिगत नव्हतं. त्याचा विपर्यास करण्याची कुठली आवश्यकता नाही. सध्या राष्ट्रवादीवरच प्रश्न आहे की प्रशांत किशोर यांची जवळजवळ सुनेत्रा पवार यांच्याशी 6 तास चर्चा झालेली आहे. नेमकं आपण या प्रकरणाकडे कसं पाहता? स्वबळावर निवडणूक लढायची असेल किंवा अजून या संदर्भातली काही कारणं असू शकतात, किंवा हे आमचं जे प्रकरण आहे, पक्षाने केलेलं जे ट्विट आहे ते गांभीर्याने घेतलं असावं. सध्या मुंबई दौऱ्यावरती अमित शहा आहेत. त्या दौऱ्याकडे आपण कसं पाहता? अमित शहा हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री आहेत. कोणता पक्ष फोडायचा, कोणाला कोणती खाती द्यायची, हे सर्व अमित शहा ठरवतात. आणि गेल्या आठवड्यामध्ये संसदेत जी केसची चर्चा झाली, जे आर्ग्युमेंट झालं, त्यामुळे अमित शहाजी धावत धावत मुंबईला आलेले आहेत. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जे राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे, आज मोहन भागवत सुद्धा शेगाव खामगावमध्ये आहेत. आपण कसं पाहता या बाबतीत? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यायला भाग पाडले गेलंय, यातच सर्व काही आलेलं आहे. आणि आता RSSची 100 जी आहे ती भरली आहे. हे होते हर्षवर्धन सपकाळ यांनी सविस्तरपणे आपल्याला याबाबत सांगितलेलं आहे. एल.एस. मराठीसाठी गणेश सोडतकर, बुलढाणा.